मी शेवटी केलं सॅक्रिफाईस. म्हटलं ठीक आहे केवढा, तू बन जाधव मॅडम, शिकव इंग्लिश. मी शिकवते इतिहास. खऱ्या आयुष्यामध्ये मला इंग्लिश हा विषय खूप जास्त आवडतो आणि मी बनली आहे मॅडम. जेव्हा मी 8वीला होते आमच्या शाळेमध्ये मी इंग्लिशच मॅडम बनलेले. रेश्मा मॅम बनल्यावर कोणाकोणाला मारशील? पहिले तर मधुकरला मारेन मी. खूप चाबरापणा करतो, खूप मस्ती करतो तो, त्याच्यामुळे पहिला त्याला फटका देईन. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम आणि तुम्ही सगळे 10वीवर खूप प्रेम करताय. थँक्यू सो मच आणि असंच प्रेम राहू द्या. आणि मी खरं तर साताऱ्यात आली आहे आणि मला 10वीच्या सेटवर एक मॅम भेटल्यात. रेश्मा मॅम, कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त. तुम्ही कशा आहात? एकदम छान. शिक्षक दिन साजरा केला आहे तुम्ही, आता शूट केलं आहे त्याचं. काय सांगशील, किती मज्जा आली आहे आणि कोणते टीचर बनलीस तू? खरं तर हे शिक्षक बनून शूट करणं खूप भारी वाटलं आणि मी इतिहासाची शिक्षिका बनली आहे, जिचं नाव आहे रेश्मा घाडगे मॅडम. अच्छा, बाकी सगळे कांबळे सर, जाधव मॅडम म्हणले, पण तू रेश्मा घाडगे मॅडमच का बनलीस? खरं तर मला बनायचं होतं पाटील मॅडम आणि केवढ्याला बनायचं होतं जाधव मॅडम. आणि विषय असा झाला की त्या दोघींचाही विषय इंग्लिश. मग मी शेवटी केलं सॅक्रिफाईस. म्हटलं ठीक आहे केवढा, तू बन जाधव मॅडम, शिकव इंग्लिश. मी शिकवते इतिहास, म्हणून मी रेश्मा घाडगे म्हणले. पण रेश्माने ठरवलंच आहे का की सगळीकडे सॅक्रिफाईस करायचंच? आता काय, प्रेम केलं म्हणल्यावरती सॅक्रिफाईस करावंच लागतं. आणि ते सॅक्रिफाईस सगळीकडे करते. हो. पण खऱ्या आयुष्यात तुला इतिहास विषय किती आवडतो? खरं तर मला आवडतो, पण इतका नाही आवडत इतिहास. पण ठीक आहे, आता इथे शिकवायचं आहे म्हटल्यावरती आवडतोय. मग खरा कोणता विषय तुला खूप जास्त आवडायचा आणि कधी शाळेत टीचर वगैरे म्हणजे शिक्षिका अशी बनलीस? हो, खऱ्या आयुष्यामध्ये मला इंग्लिश हा विषय खूप जास्त आवडतो आणि मी बनली आहे मॅडम. जेव्हा मी 8वीला होते आमच्या शाळेमध्ये मी इंग्लिशच मॅडम बनलेले. तेव्हाही असाच अनुभव आलेला जसं आत्ता आला आहे. सो ते पुन्हा जगता आलं, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आहे. मग शिक्षकांचा कधी तू मार खाल्लास? खरं तर नाही खाल्ला मी मार, कारण की मी ज्या शाळेमध्ये होते 1ली ते 7वी त्या शाळेची मी खूप लाडकी होते. खूप. माझं होमवर्क जरी कंप्लीट नसलं ना तरी सर मला हळूच बोलायचे की ठीक आहे बस खाली तू. मला कधीच नाही मारलं, कधीच नाही. पण रेश्मा मॅम बनल्यावर कोणाकोणाला मारशील? पहिले तर मधुकरला मारेन मी. खूप चाबरापणा करतो, खूप मस्ती करतो तो, त्याच्यामुळे पहिला त्याला फटका देईन. दुसरं म्हणजे किरणसुद्धा सतत मध्ये मध्ये करत असतो आणि विकासलासुद्धा, कारण की प्रत्येक वेळेस अभ्यास करायचा नसतो ना, कधीतरी मस्ती मजाक चालतं. पण रेश्मा शिक्षिका बनल्यावर किती छान वाटलं आहे. खूप छान वाटलं आहे, कारण की नेहमी आत्तासुद्धा मी कॉलेजला आहे तरी जेव्हा बघते की शिक्षक शिकवत आहेत त्यांनी आपल्याला काही ओरडले की आपल्याला वाईट वाटतं. पण आता जेव्हा मी स्वतः शिक्षक बनले तेव्हा कळलं की नाही, ते जे ओरडतात ते आपल्या चांगल्यासाठीच ओरडतात आणि ते ओरडल्याशिवाय आपण घडू नाही शकत. त्याच्यामुळे खूप भारी वाटतं आहे. आणि तुझ्या शाळेत असताना कोण आवडत्या शिक्षिका होत्या किंवा शिक्षक होते आणि त्यांना जर आत्ता काय सांगायचं असेल तर काय सांगशील? हो, माझे 2 शिक्षक होते आवडते, एक मॅडम आणि एक सर. पहिले तर शिंदे सर, ज्यांचा विषय इंग्लिश होता. ते इतकं भारी शिकवायचे ना इंग्लिश. खरं तर त्यांच्यामुळे मला हा विषय आवडायला लागला आहे. आणि दुसरे म्हणजे बुधावले मॅडम, त्यांचा विषय हिंदी होता, हिंदी आणि संस्कृत. त्याही एकदम मला त्यांच्या मुलीसारखं समजायच्या. खूप त्यांनी मला शिकवले काही गोष्टी, त्याच्यामुळे ते 2 माझे खूप आवडतीचे शिक्षक आहेत. पण आता जर शिक्षक आपल्याला काही ना काही शिकवत असतात तर रेश्मा मॅम सेटवर बाकीच्यांना काय काय शिकवणार आहेत? मी मधुकरला शिस्तीत राहणं शिकवेन. परत आमच्या पूर्ण टीमला रोज अंघोळ करणं शिकवेन, ज्यात स्वतःही इन्वॉल्व आहे मी. आणि बाकी अभिजितला सुद्धा बाबा कधीतरी हसत जा हेही शिकवेन. मग केवढ्याला काय शिकवेन? केवढ्याला शिकवेन की अभिजितपासून लांब राहा. वा, किती छान. पण जाता जाता प्रेक्षकांना शिक्षक दिनाबद्दल काय सांगायचं असेल तर काय सांगशील? शिक्षक दिनाबद्दल सांगायचं झालं तर आपल्या प्रेक्षकांमध्ये बरेच शिक्षकसुद्धा आहेत जे आपली वेबसिरीज बघत आहेत. सो त्या सगळ्या शिक्षकांनासुद्धा शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि 10वीवर प्रेम पण करत राहा. आणि हो, 10वीवरती खूप जास्त प्रेम करा, जसं 8वीवरती केलं. हो. आणि रेश्मा मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.